नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर आज आपण जाणार आहोत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणजेच संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये. तर मंडळी आता आपण आहोत बोरिवली स्टेशन. तर बोरिवली स्टेशनपासूनच संजय गांधी नॅशनल पार्कला जायचा रस्ता आहे. तर मंडळी आज आपण एक नवीन एपिसोड चालू करत आहोत, चला मुंबई फिरूया. तर आता आपण जात आहोत संजय गांधी नॅशनल पार्कला. तर आज आहे चला मुंबई फिरूयाचा आपला पहिला ब्लॉग. तर चला फिरूया. तर मंडळी तुम्ही ब्रिजवरनं उतरलं तुम्ही बघालच की इकडे रिक्षावाले टॅक्सीवाले असतातच. हे तुम्हाला संजय गांधी नॅशनल पार्कपर्यंत सोडतात. तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही इकडनं जाण्यापेक्षा तुम्ही थोडं पुढे जाऊन जर तुम्ही रिक्षा पकडलात तर ते तुम्हाला बरं पडेल. कारण कसं आहे की जर तुम्ही एकटे येत असाल तर तिकडनं तुम्ही शेअरिंग रिक्षाने गेलात तर तुम्हाला 20 रुपये पर सीट पडेल. आणि जर तुम्ही फॅमिलीसोबत असाल तर 20 रुपये पर सीट तुम्हाला एकदमच जास्त महाग पडेल. नॅशनल पार्क मीटर्स आहे ना. तुम्ही मीटरने जर गेलात तर तुम्हाला एक 26 रुपयामध्ये तुम्ही पोचू शकता नॅशनल पार्कपर्यंत. इकडनं हा राईड घेतल्यानंतर सरळ रोड आहे जो आपल्या बोरिवली नॅशनल पार्कला जातो. हा एकच राईड आहे स्टेशनपासून. जो आपण स्टेशनमधून बाहेर पडल्यावर लेफ्ट घेतल्यावरतीच हा पहिला राईड आहे. जो घेतला की आपण सरळ जायचं, मग आपण नॅशनल पार्क घुसू. हा ब्रिज तुम्ही फॉलो करत आलात ना सरळ, हा जो वरती ब्रिज आहे तुम्ही फॉलो करत आलात ना, सरळ तुम्ही इकडे पोचा. आणि हा सिग्नल आहे समोर. समोर आपण आता पोचलो. तर मंडळी स्वागत आहे आपल्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये. तर आता आपण एंट्री आत करायची आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला तिकीट काढावं लागतील. तर तुम्ही बघू शकता की तिकीटसाठी इथे केवढी मोठी लाईन आहे. तर आज आहे शनिवार, तर शनिवार आहे तर मग गर्दी तर इकडे असणारच. एवढी मोठी लाईन आपण लावून तिकीट फायनली आपण काढली आणि आता आपण एंट्री घेत आहोत. तर मंडळी इकडे वेगवेगळे प्रकारचे सफारीज किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इथे गाडी वगैरे आहेत. जर तुम्हाला जंगल सफारी टायगर सफारी करायची तर त्याच्यासाठी इथे बसेस आहेत, त्याचे वेगळे चार्जेस आहेत. किंवा तुम्हाला जर कान्हेरी केव्सला जायचे असेल तर त्याच्यासाठी पण इकडे बसेस आहेत वेगळे. किंवा इकडे छोटे बग्गीज आहेत जे तुम्हाला डायरेक्ट कान्हेरी केव्सपर्यंत सोडतात. तर तुम्ही बघू शकता की इकडे आज किती गर्दी आहे. तर वार आहे आज शनिवार. तर शनिवारी प्रत्येकजण आपल्या फॅमिलीसोबत फिरण्यासाठी इथे येतात. तर मंडळी कसं आहे ना, मुंबईमध्ये एका गावासारखं सुख, गावासारखी मजा, गावासारखं वातावरण, थोडं जंगलातलं, तर ते तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्ही इकडे नक्कीच या.
हे बघा, ही अशी बस आहे जी टायगर सफारीसाठी आहे. आणि हे असे बग्गी आहेत जे तुम्हाला कांद्रे केव्हपर्यंत सोडतात, किंवा इकडनं गव्हर्नमेंटच्या बसेस पण आहेत जे तुम्हाला कांद्रे केव्हपर्यंत सोडतात. तर ते चार्जेस काहीतरी वेगळे आहेत. तर म्हणजे तुम्ही तुमचे जर प्रायव्हेट गाडी किंवा कोणती बाईक वगैरे घेऊन तुम्ही येऊ शकता, तर त्याचे काहीतरी चार्जेस आहेत. तर ते तुम्ही पे करून तुम्ही तुमची प्रायव्हेट गाडी किंवा बाईक तुम्ही आणू शकता. तर तेवढंच नाही तर इकडं तुम्ही सायकल पण आणू शकता, किंवा इकडं सायकलही भेटतात बाहेर. तर सायकलचे प्राईज आहेत 80 रुपीज आहेत, 80 रुपये काहीतरी 2 तासाचे आहेत. तर ते तुम्ही घेऊ शकता. तर थोडं पुढे चालत गेल्यावरती बघितलं की इकडे लहान मुलांसाठी गार्डन आहे. गार्डन वगैरे फिरल्यानंतर दमल्यानंतर आता वेळ होती थोडी विश्रांती घ्यायची. तर आम्ही म्हटलं आता एक थोडा पोटपूजा करू आणि मग पुढचा प्रवास सुरू करू. तर मंडळी इकडे खाण्यासाठी किंवा एका विश्रांतीसाठी तुम्हाला इथे बसण्यासाठी वगैरे जागा केलेली आहे. असे शेड्स बांधले आहेत ज्याच्याखाली तुम्ही बसून निवांत गप्पा मारू शकता, जेवू शकता, तुमच्या फॅमिली टाईम स्पेंड करू शकता. तर आतमध्ये असे छोटे छोटे स्टॉल आहेत जिकडे तुम्हाला काही फळं किंवा भेळ किंवा थंडगार लिंबू पाणी असं तुम्ही इकडे विकत घेऊ शकता.
थोडी पोटपूजा करून आणि विश्रांती केल्यानंतर आम्हाला एक आवाज येतो ट्रेनचा. तर तेव्हा आम्हाला कळतं की इकडची मिनी ट्रेन पण सुरू झाली. ही मिनी ट्रेन म्हणजेच ही संजय गांधी नॅशनल पार्कमधलीच वनराणी, जी तुम्हाला पूर्ण संजय गांधी नॅशनल पार्कचा एक राऊंड पूर्ण फिरवते. तर मंडळी, तुम्ही इकडे अशी बोटिंग करू शकता. तर बोटिंगचे चार्जेस तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेच आहेत. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर नजारा आहे हा, आणि इकडे बोटिंग करायची मजाच वेगळी आहे. तर आता वाजले आहे संध्याकाळचे 6, आणि 6 वाजता ही ट्रेनची सफारी ती पण बंद होते. तर जसा ट्रेनने आजचा हा प्रवास संपवला, तसाच आपण पण आपला आजचा हा प्रवास इकडेच थांबवतो आहे.
आणि तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्कीच करा चॅनलला. तर मंडळी, असंच फिरूया आणि असंच भेटूया आपल्या नवीन मुंबई फिरूया एपिसोडमध्ये. असंच प्रेम द्या आणि असंच सपोर्ट करा आपल्या चॅनलला. तर येतो.